कुंकवाची कोर, लाल कुंकवाची कोर, डोळ्याला काजळ सुरमेदार, अन माझ्या रे देवा गळ्यामध्ये नवरत्नाचा हार, 12 वर्ष झाले गा। माझे नाव नानाजी जागोजी परचाके, मी पांढरदेवी देवस्थानचा विश्वस्त आहे। मी 40 वर्षापासून या देवस्थानचे सर्व काम करीत आहे विश्वस्त म्हणून सने। हे देवस्थान 4000 वर्षापूर्वीचं आहे, पांडवाच्या हातचं आहे म्हणून पांढरदेवी हे नाव पडलेलं आहे। इथे काही दिवस पांडव राहत होते असे अज्ञानात सांगत होते, आणि इथून पांडव वाईला सुद्धा राहिलेले आहे। तिथेच बरंच वाईला मी किंचक मारला, त्या तो एक गुंडी राजा होता त्या, तर तिथे राहूनसन्या हे व्यवस्थित आहे। तर आम्हाला या देवस्थानमध्ये 1996च्या कायद्याप्रमाणे पेसा कायद्याखाली हे देवस्थान येत आहे। आम्हाला शासनाकडून 2657 हेक्टर जमीन मिळाली आहे। तेव्हापासून आम्ही ह्या देवस्थानचे पांढरदेवी हे ठिकाण विदर्भातील एक प्रसिद्ध असं ठिकाण आहे। 4000 वर्षापूर्वी पांडव अज्ञातवासात वनवासात असताना इथे येऊन गेल्याची आख्यायिका प्रसिद्ध आहे। सुप्रसिद्ध संशोधक डॉक्टर विवेक उलटे यांच्या म्हणण्यानुसार हे हेमाडपंथी मंदिर असून इथे पांडव राहिले, वनवास असताना असं राहिलं असं म्हणतात। त्या दृष्टीने आदिवासीचं मूळ निवासी लोकांचं एक फार मोठं या जिल्ह्यात यवतमाळ जिल्ह्यातील एक श्रद्धास्थान आहे। पांडवदेवीच्या येथून जवळच वाई येथे गोंडराजाचं विराट राजा गोंडराजा तिथे राज्य करीत होते, आणि या देवस्थानपासून पांढरदेवीच्या या ठिकाणापासून विराट राजाच्या वाई चंडिका माता मंदिरापर्यंत जे भुयार खोदलेलं आहे, तिथूनच चंद्रपूरचा गोंडराजाच्या ठिकाणी तिथपर्यंत हा भुयाराचा मार्ग आहे असे लोक म्हणतात। हा पुरातन एक जंगल दृष्टीने निसर्ग सौंदर्यानं नटलेला सुजलाम सुफलाम असा हिरव्या वनराईने तृप्त झालेला हा प्रदेश आहे। या ठिकाणी पांडव वनवासात असताना द्रौपदी दासी म्हणून गोंडराजाकडे वाई येथे दासी म्हणून राहत होती। भीमराजा हा तिथे नौकर म्हणून विराट राजाकडे राहत होता। अशा प्रकारची आख्यायिका आदिवासींच्या दंतकथेमध्ये आजही उल्लेखले, लोकगीतामध्ये आजही उल्लेखले जात आहे। या परिसरात आज महाराष्ट्र सरकारने या पांढरदेवी देवस्थानला क वर्गाचा तीर्थस्थानाचा दर्जा दिला, आणि इथले व्यवस्थापन कमिटी, पांढरदेवी देवस्थान कमिटीचे ट्रस्ट आणि आवळगाव सराटी गट ग्रामपंचायतच्या अंतर्गत येत असून तिथली कमिटी आणि तिथलं समूह आज मोठ्या उत्साहाने आज देवस्थान कमिटी आज भाविकांची इथे येणाऱ्या महाशिवरात्री निमित्त होणाऱ्या लोकांची मोठ्या उत्साहाने व्यवस्था करत आहे। वनवासी लोकांचं आदिवासीचं एक मोठं श्रद्धास्थान असल्यामुळे या लोकांबरोबरच इतरही समाजातले इतर धर्मीयचे लोकसुद्धा मोठ्या उत्साहाने या महाशिवरात्रीच्या दर्शनाचा लाभ घेतात। महाशिवरात्रीबरोबर दिवाळीला सुद्धा गायगोधन म्हणून इथे यात्रा मोठ्या प्रमाणात भरते, आणि ही यात्रा या विदर्भामध्ये प्रसिद्ध आहे। आणि विराट राजाच्या पुण्यभूमीने प्रसारित पावलेल्या गोंडराजाच्या पावनभूमीच्या याच्यात ही आदिम जमातीची यात्रा एक नवचैतन्याचं स्फुल्लिंग ठरेल असा आत्मविश्वास वाटतो।